गहिरीनाथाची जी सेवा करतात, म्हणजे पूजा अर्चा ज्यांच्याकडे असते असे गुरु म्हणजे दिनेश भाऊ, आणि त्यांच्याशी आपण थोडंसं या जत्रेबद्दल माहिती जाणून साधणार आहोत. दिनेश भाऊ, काय जत्रेबद्दलची माहिती द्या. माझी जवळजवळ ही 6वी पिढी ह्या जत्रेच्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे 6वी पिढी या मंदिराची पूजा करत आलेले आहोत आम्ही. हे पूर्वी मंदिर खूप जुनं होतं. आत्ता गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गावकीच्या ह्याच्यामुळे हे मंदिर तयार झालेलं आहे. पण पूर्वी इथे पूर्णपणे रानवाळ होतं. इथं शेती वगैरे होती. इथं अनेक शेतकरी लावणीचे काम करायच्या अगोदर जे एक परंपराच्या हिशोबाने इथे देवाला नमस करून की बाबा माझं पीक व्यवस्थित येऊ दे, मी दरवर्षी आम्ही पूजा करत जाऊ. आणि मग हा उत्सव झाल्यानंतर मग लोक जे शेतकरी होते ते शेतकरी शेती लावायला जायचे. ही पूर्वीपासूनची जवळजवळ 100-125 पासूनची ही परंपरा आज तागायत चालू आहे. ही जत्रा याच महिन्यात होते का? ही जत्रा ह्याच महिन्यात आषाढमध्ये ही परंपरा, कारण का लावणीचा जो कार्यक्रम असतो, भात लावणीचा कार्यक्रम हा आषाढामध्येच होतो. त्यामुळे आषाढामध्येच ही यात्रा आमच्या खोपोलीमध्ये होते. आणि दरवर्षी जुलै महिन्याच्या या मंगळवारी, म्हणजे आषाढ महिना लागला की जो मंगळवार येतो त्या मंगळवारी होते. ही खूप पिढ्यानपिढ्या चालू आहे.